सर्वांना नमस्कार. मनाचे श्लोक या आपल्या स्वाध्यायामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. त्याचा 19वा पुष्प आहे आणि अध्याय 11वा अख्खा होणार आहे. आपण प्रार्थना करूया आणि वर्गाला सुरुवात करूया. 3 वेळा ओंकार म्हणू. ओम. करतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभेर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. वैश्री नाही. हो. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. निर्मल उज्ज्वल करी. निर्मल करी उज्ज्वल करी. जागृत करी उद्युत करी. जागृत करी उद्युत करी. निर्भय करी मंगल करी. निर्भय करी मंगल करी. हृदय भास्करा. हृदय भास्करा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. करी निरलय करी निरलस निःसंशय. करी रे करी शुद्धाशय.
करी रे करी शुद्धाशय करी हे मन निश्चय करी हे मन निर्विषय जीवितेश्वरा जीवितेश्वरा अंतर मम विकसित करी हे परात्परा अंतर मम विकसित करी हे परात्परा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठापि ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय गुरुदेव जय गुरुदेव. आज काही अडचणींमुळे मी व्हिडिओ ऑन नाही ठेवू शकत आहे. पण आपण श्लोक 10च्या उजळणीपासून सुरुवात करूया आणि मग सौरभ दादा श्लोक 11वा सुरू करणार आहे. श्लोक 10वा आहे, सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. प्रीतिरामी धरावी म्हणजे देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे स्वरूपाची आंतरयात्रा. स्वस्वरूपापर्यंत जाताना मी, मला, माझं कुटुंब, पैसा, लौकिक यांच्या भावभावनांचं ट्रॅफिक लागतं. स्वस्वरूप खोलवर दडलेलं असतं. त्यापर्यंत जाणं कठीण होतं. जेव्हा जीवनात राम हा सर्वोच्च होईल, जेव्हा प्रीती रामाची तुमच्या जीवनात येईल, त्या वेळेला स्वस्वरूपाच्या दिशेने जाण्यासाठी हा ट्रॅफिकचा मार्ग मोकळा होईल. राम हवा आहे म्हणजे कसा? माझ्या सुखाच्या पलीकडे, माझ्या आप्तस्वकीयांच्या सुखाच्या पलीकडे, पैसा, लौकिक यांच्या पलीकडे. समर्थ सांगतात की तुम्ही तुमच्या आतमधल्या वस्तूंना रिकामं करा. स्वतः सुख दुःख, कुटुंब, पैसा, लौकिक, समाज या सगळ्या गोष्टींना रामाच्या चरणावरती वाहून टाका. काळजीचं गाठोडं त्यांना सोपवून द्या. म्हणजे कर्तव्य करत राहा, पण त्यातून काळजी किंवा अपेक्षा ठेवू नका. ते राम बघून घेईल. राम बघून घेईल म्हणजे काय होईल बरं? आपण आपले कर्म करत राहू. जे योग्य आहे, जे प्रारब्ध आहे ते तसं होत राहील. त्या अपेक्षांचं रिझल्टचं ओझं आपल्याला होणार नाही. प्रीती ही क्षणिक वासना, क्षणिक तृप्त करणारी इच्छा अशी नसावी. ती सदा सर्वदा निरंतर टिकणारी असावी. अशी प्रीती जगातल्या लौकिक दृश्य गोष्टींमधून सदा सर्वदा मिळू शकत नाही. म्हणून अशी प्रीती रामी धरावी. अशा निरंतर प्रेमाची तहान, प्रेमाची भूक सगळ्यांना असते. पण ती आपण ज्या दृश्य गोष्टींमधून किंवा जवळच्या आप्तस्वकीयांकडून जेव्हा करतो, तर तिथून ते पूर्ण होणं हे अशक्य असतं. कारण मी म्हणजे जी स्वार्थाची अधीन व्यक्ती आहे आणि ज्या व्यक्तीवर मी प्रेम करते त्या व्यक्तीला देखील स्वार्थ आहे, स्वार्थाने तो लिप्त आहे. यामध्ये प्रीती नावाची गोष्ट
कधीही निर्माण होत नाही. ती केवळ क्षणिक वासना तृप्त करण्याची गोष्ट या रूपानेच आयुष्यात येते. प्रीतीचे एक लक्षण आहे. प्रेमामध्ये भोग नाही, प्रीतीमध्ये भोग नाही, तर प्रीतीमध्ये त्याग आहे. जसं आई आपल्या आधी मुलांचा विचार करते. स्वतःची गैरसोय झाली तरी चालेल, पण मुलांची होऊ देत नाही. हा त्याग आहे. हा प्रेमातून केलेला त्याग आहे. तसं जर रामावरती आपण प्रेम केलं, तर प्रेम कधी काही मागत नाही. मागितलं की व्यवहार सुरू होतो. जसं सुदाम यांनी कधी कृष्णाकडे पैसा मिळावा असं म्हणून मैत्री केली नाही. त्याची पूजा पैशासाठी केली नाही. उद्या त्या सुदामाला घरी पोहोचेपर्यंत माहिती नव्हतं की आपल्या घराचा या कृष्णाने राजमहाल केलाय. रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर होता. विवेकानंद अनेकदा त्यांना म्हणत असत की तुम्ही काली मातेला सांगा ना की ती तुमचं ऐकेल, तुम्हाला बरं करेल. तेव्हा ते म्हणत असत की काय सांगायचं, तिला सगळं माहीत आहे. काय या नश्वर देहाकडे बघायचं, असं म्हणून हे देह दुःख ते सहन करायचे. रामाची साधना करताना सुखाची स्वये सांडी जीवी करावी आणि देह दुःख ते सुख मानित जावे. म्हणजे पहिले तर सुख बाजूला करावे लागते आणि देह दुःख होत असेल तर त्याला सुख मानत पुढे जावे लागते. जसं एसी गाडीमध्ये बसून फिरण्याचं सगळं सुख बाजूला केल्याशिवाय वारीचा आनंद घेता येऊ शकत नाही. त्या ठिकाणची होणारी गैरसोय मान्य करूनच भगवंतावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण वारीत सामील होऊ शकतो. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण काही कष्ट घेतले तर त्याचा आपल्याला काही वाटत नसतं. वाटत असेल तर खरं ती व्यक्ती मला प्रिय आहे का, की मला माझा इगो मी जास्त प्रिय आहे, हा विचार करायला हवा. माझ्या जीवनात देह दुःख कशामुळे येते? पैशाच्या न्यूनतेने येऊ शकते, व्याधीमुळे, नातेसंबंधांमुळे, साधना करत असताना जे कष्ट होत आहेत किंवा अनेक पथ्य पाळून सुद्धा एखादा आजार झाला तर हे ते देह दुःख जे सुख मानित जावे. कारण ही पूर्वजन्मीच्या पातकाची निवृत्ती असू शकते. हे दुःख सुख केव्हा मानता येईल? जेव्हा त्या परब्रह्माच्या साधनेत आपलं लक्ष लागलं असेल. आपल्या आत असलेल्या रामात स्वमध्ये स्थित होता येईल तेव्हा. स्वस्वरूप कळण्यासाठी विवेकाची जोड हवी. विवेकबुद्धीने चांगल्या वाईट विचारामधील फरक समजून स्वतःच्या मूळ स्वरूपाशी म्हणजेच आत्मस्वरूपाशी लीन व्हावे. स्वतःला त्यात सामावून घ्यावे. असं या 10व्या श्लोकात समर्थ रामदास आपल्याला सांगत आहे. पुढे सौरभ दादा आता श्लोक 11वा आपल्याला सांगतील. जय गुरुदेव. सुप्रभात. माझा आवाज येतोय सगळ्यांना? आला अडीगू मला थमक करून सांगा. ओके, फाईन. सगळ्यांची झोप झाली आहे? हो, झाली. वा, व्हेरी नाईस. मनाच्या श्लोकांमध्ये काही काही सौंदर्य स्थळ आहेत. म्हणजे काय, जसं आता पाऊस आलाय ना, पाऊस पडल्यावरती कसं आजूबाजूचा सगळा निसर्ग कात टाकतो आणि आजूबाजूला सगळीकडे लहानपणी कविता असायची, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, अशी ती जी लहानपणीची कविता. तसा ह्या निसर्गाने जसा साज टाकलाय ना, तो साज जसा आपण बघितल्यावरती मन आनंदून जातं, प्रफुल्लित होऊन जातं. तसा आनंद आणि तसं
प्रफुल्ल मनाच्या श्लोकांमधले हा जो 10 नंबर आणि 11 नंबरचा श्लोक आहे ना, ते आल्यावरती मन असं आनंदून जातं. कारण जीवनातल्या ज्या सगळ्यात प्रोफाउंड अशा संकल्पना आहेत ना, आपली जीवनाकडे बघण्याची जी खरी दृष्टी आहे, त्या दृष्टीला हे 2 श्लोक सर्वार्थाने समृद्ध करतात. म्हणजे गोष्टींकडे बघायचं कसं, प्रेम जगायचं कसं, प्रेम करायचं कोणावर, हे समर्थ आपल्याला 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये आता हे प्रेम करायचं कोणावर सांगितलं. पण 11व्या मध्ये सांगतात खरी गडबड होते कुठे. आणि मग आपण दररोज जीवन जगताना काय काय गमती-जमती आपल्याकडून कळत नकळतपणे घडतात. मुद्दामून या जगात कोणी काही करत नाही. जसं लहानपणापासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गरम गोष्टीवरती हात ठेवला की हात भाजतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे मग तुम्ही कोणी गरम गोष्टीवर हात ठेवायला जाता का? नाही जात. तसंच विष खाल्लं की माणूस मरतो. म्हणून मग विषाची परीक्षा कोणी करायला जातं का? नाही करायला जात. म्हणजे काय? या उदाहरणांवरून लक्षात काय येतं, की जर आपल्याला एखादी गोष्ट कळली, तर ती हाताळणं सोपं जातं. पण गोष्ट कळलीच नाही, तर हाताळायची कशी? असा संभ्रम निर्माण होतो. संभ्रम निर्माण झाला ना, की मग चित्र धूसर होतं. जसं पावसाळ्यात पाऊस खूप पडला, की गाडी चालवणाऱ्या माणसाला समोरचं चित्र होतं ना, तसं आपल्याला आपल्या आजूबाजूचं चित्र धूसर व्हायला लागतं, ज्यावेळेस गोष्टी लक्षात येत नाहीत आणि संभ्रम जन्माला येतो. मग आज 11व्या श्लोकामधला विषय काय आहे? तर माणसाची ज्या गोष्टीपासून सुरुवात होते, तो प्रमुख विषय याच्यामध्ये मांडलाय. सुखाचा शोध. बरं, हा सुखाचा शोध कशात चालतो? तर तो चालतो प्रपंच आणि संसारात. मग प्रपंच आणि संसार म्हणजे नेमकं काय? आणि मग त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, संचिताचा स्वीकार म्हणजे काय? आणि मग इथे दैववाद सांगितला का आपल्या कर्मापासून विन्मुख होण्याकरता सांगितलं जातंय. नेमकं काय समर्थांना इथे मांडायचंय, हे नीट आपण आज उलगडून बघणार आहोत. ठीक आहे? 4 महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत आज. एक, सुखाचा शोध काय आहे? प्रपंच आणि संसार नेमकं काय आहे? आणि पूर्वसंचिताचा स्वीकार करायचा म्हणजे काय? मागचा श्लोक असा आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तूच शोधून पाहत. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी असं येतं, की जगी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थ आपल्याला जागं करण्याकरता प्रश्न विचारतात. कारण सुख जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणामध्ये आपण जे शोधत असतो ते आहे सुख. मग आपल्या व्यवहाराचा आधार, आपल्या कृतीचा आधार हा सुखामागे किंवा सुख मिळवण्याच्या मागची असलेली आसक्ती आहे. म्हणजे सुख हा आपल्या जीवनाचा, आपल्या कर्माचा, आपल्या विचारांचा, आपल्या भावनांचा आणि आपल्या समजेचा हा मूलभूत गाभा आहे. ज्या सुखाच्या दृष्टीने
आपण आपल्या प्रयत्नांची, आपल्या विचारांची, आपल्या भावनांची दिशा किंवा आपल्या जीवनाचा रथ त्या दिशेने सतत हाकत असतो. आणि या सुखाच्या आपल्या संकल्पनेलाच समर्थक प्रथमतः छेद देतायत आणि प्रश्न विचारतायत, जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न आला रे, की मग ते मनाला सांगतायत, विचारतायत, की अरे खरंच, विचारे मना तूच शोधून पाह, ज्या सुखाकरता तू इतका अट्टाहास करतोयस, प्रत्येक क्षण आणि क्षण, प्रत्येक श्वास आणि श्वास, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, तुझं प्रत्येक इंटरॅक्शन, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये, प्रत्येक पापणी लावताना तुला काय हवंय? तर तुझं सुख आहे. तुला तुझं सुख हवंय. पण खरंच जे सुख म्हणून तू शोधतोयस, याचा खरंच कधी तू विचार केलायस का? आणि जे सुख तुला सुख म्हणून वाटतंय, असा सुखी झालेला कोणीतरी तुला सापडलाय का? मग असा पहिला प्रश्न ऐकला ना, की मनाचं काय होतं? मनाचं आणि इंद्रियांचं एक साटलोटं असतं. मग मन इंद्रियाशी इंटरॅक्ट करतात आणि मग बाहेर पडतात. इंद्रियांच्या मार्फत ही मनाची शोधक वृत्ती तिच्या आजूबाजूच्या सगळ्या वातावरणामध्ये सुख शोधायला लागते. मग तिला कोणी श्रीमंत सापडतं, कोणी मोठ्या पदावर सापडतं, कोणाकडे बंगला सापडतो, कोणाकडे गाडी आहे, कोणी प्रसिद्ध आहे, कोणाच्या घरी सुखसोयी आहे. परंतु हे असं सगळं तो बघतो, अरे हे माझ्याकडे नाही आणि त्याच्याकडे आहे. हे असं आहे आणि हे तसं नाहीये. आणि मग मन पुन्हा खट्टू होतं. मग समर्थांची पुढची ओळ आपल्याला कामी येते. समर्थ म्हणतात, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून निष्कर्ष काढू नकोस. दरवाजा बंद झाल्यावर त्याच्या व्यक्तिशः जीवनामध्ये तो व्यक्ती कसा आहे, त्याच्या अंतर्मनाची अवस्था काय आहे, त्याच्या बाह्य वैभवावरून त्याच्या आंतरिक अवस्थेविषयी भाष्य करणं किंवा तो शांत आहे अशा निष्कर्षापर्यंत येणं, हे खरंच तू विचारपूर्वक कर. माणूस ज्या माणसाला, ज्या आजूबाजूच्या लोकांना बघून तो सुखी आहे का दुःखी आहे असा आपण विचार करतो. जसं एखाद्याकडे खूप पैसा आहे पण आरोग्य आहे का? कधी आपण तपासलंय का? माणूस प्रत्येक क्षणामध्ये सुखाच्या संकल्पनेच्या खाली कुठलं ना कुठलं तरी ओझं सतत सारखं वाहत असतो. मग काय काय ओझी आपण या सुखाच्या संकल्पनेखाली वाहतो? काय असतात ओझी बरं आपल्याकडे? कोणाला पैसा याचं ओझं असतं, कोणाला आरोग्याचं, कोणाला मुलांची चिंता असते, कोणाला मुलं नसल्याचं दुःख असतं, कोणाला नात्याचा त्रास आहे, कोणाला एकटेपणाचा त्रास आहे, कोणाला अपयशाची वेदना आहे, कोणाला यश टिकवण्याची भीती आहे. म्हणून हा प्रश्न नाहीये, तर आपल्या जीवनातील हा जगण्याचा आधार आहे. आपल्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये आपण सुख म्हणून ज्या संकल्पना आणि त्या संकल्पयुक्त भ्रमामध्ये जीवनाची दिशा शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. ह्या मूलभूत गोष्टीवरती समर्थांनी बोट ठेवलं. मग आता या मूलभूत संकल्पना, ही सुख शोधण्याची वृत्ती आणि ते सुख या सगळ्या विषयांमध्ये आहे, हे जागृत कसं होतं? तुम्ही म्हणाल, वर्षानुवर्ष आम्ही फक्त सुख
म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये शोधतोय. मग प्रथम दर्शनी हे त्यात आहे हे लक्षात कसं आलं? याचं स्वरूप काय आहे? जसं अग्नीविषयी ज्ञान झालं की अग्नी आपल्याला वापरता येतो, त्याच्या भयातून अभयाकडे आपली वाटचाल होते, तसं आपल्याला हा जो सुख नावाचा जो विचार आपल्यामध्ये आहे, सुख नावाची ही संकल्पना आपल्यामध्ये आहे, जी जीवनात संभ्रम उत्पन्न करते. संभ्रम क्लॅरिटी घालवतो. क्लॅरिटी गेली की माणूस गोंधळतो. गोंधळला की योग्य अयोग्य याचं भान विसरलं जातं. मग हे सुख आणि त्या सुखाविषयीचा संभ्रम ज्या दोन मूलभूत संकल्पनांमधून जन्माला येतो, अशा दोन मूलभूत संकल्पनांना आज आपण हात घालणार आहोत. त्यातला एक आहे प्रपंच. काय आहे हा प्रपंच? साध्या आणि सोप्या भाषेत जर बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला जे दिसतं तो प्रपंच. म्हणजे काय? घर, गाडी, माझे नातेसंबंध, माझी फॅमिली, माझं काम, हे झालं ढोबळमानाने वरवर दिसणारं सत्य. आता या सत्याच्या खोलात आपण उतरूया. प्रपंचामध्ये 5 गोष्टींचा अंतर्भाव होतो. मग आता या 5 गोष्टी आधी जे बाहेर दिसतंय ना, तिथून आतमध्ये आपण जाऊया. मग बाहेर काय दिसतं आपल्याला प्रपंच समजून घेताना? 5 खेळ चाललेला आहे. आपल्या आजूबाजूला सगळं काही पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मग आता हे पंचमहाभूतांनी जे बनलेलं आहे, तसाच माझा देह सुद्धा या पंचमहाभूतांनीच बनलेला आहे. मग हा देह कसा आहे? मग याला 5 गोष्टी हा देह शोधत असतो. याची सुखाची जी कल्पना आहे ना, या सुखाच्या कल्पनेच्या मुळाशी 5 गोष्टी दडलेल्या आहेत. या 5 गोष्टीतून त्याला सुख हवं असतं. काय आहेत या 5 गोष्टी? तर पहिलं आहे रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श. लक्षात येतोय? आपण बरोबर आहोत का? असोल तर मला थमक करून सांगा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. हं. ओके. मग प्रपंच म्हणजे फक्त घर, कुटुंब, पैसा, नोकरी नाही, तर संस्कृतातल्या एका वाक्यातून आपण या प्रपंचाविषयी थोडं समजून घेणार आहोत. प्रकर्षेण लभ्यन्ते अस्मिन् जनः इति प्रपंचः. ज्या दृश्य जगात मन प्रकर्षाने लुब्ध होतं, लुब्ध होणं, आकर्षित होतं, आसक्त होतं, मी आणि माझं या भावनेने बांधलं जातं, त्याला प्रपंच असं म्हणतात. लक्षात आलं का? पुन्हा रिपीट करतो. प्रकर्षेण लभ्यन्ते, प्रकर्षेण लुभ्यन्ते, प्रकर्षेण लुभ्यन्ते अस्मिन् जनः इति प्रपंचः. म्हणजे जसं दृश्य जगात, ज्या दृश्य जगात मन प्रकर्षाने लुब्ध होतं, लुब्ध होणं म्हणजे आकर्षित होणं, त्याच्यामध्ये आसक्ती उत्पन्न होणं, आणि मी आणि माझं, हे मी आणि माझं ज्या आधी 5 गोष्टी बघितल्या ना, काय बघितलं आपण 5? तर रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श. आणि मग ह्या 5 मूलभूत गोष्टी ज्याच्यातून आपण सुख घेतो, ते सुख आपण कशात शोधतो? तर ते सुख शोधतो घर, कुटुंब,
पैसा, नाती, प्रतिष्ठा. पुरुषार्थाला 5 गोष्टी सतत सतत आणि सतत भुरळ घालत असतात. काय आहे? पुरुषार्थाला काही गोष्टी भुरळ घालतात. त्यातली पहिली आहे कीर्ती, दुसरी आहे संपत्ती. कीर्ती, संपत्ती. तिसरी आहे शक्ती. चौथी आहे आसक्ती. लक्षात येत आहे? या 4 गोष्टी आपल्याला फार भुरळ पाडतात आणि मग याच्यातून पुढे काय जन्माला येतं? तर संसार. संसार म्हणजे काय? संसाराची व्याख्या काय? संसरन्ति अस्मिन् जीवः इति संसारः. संसरन्ति अस्मिन् जीवः इति संसारः. ज्या चक्रात जीव सतत फिरत राहतो त्याला संसार असं म्हणतात. लक्षात आलं का? संसरन्ति अस्मिन् जीवः इति संसारः. आर वी टुगेदर? आपण बरोबरच सगळेजण? लक्षात येतंय तुमच्या? या 2 मेन संकल्पना आहेत. या 2 प्रमुख संकल्पना जर जीवनामध्ये लक्षात आल्या ना, तर मग आपली गोंधळ कमी होईल, संभ्रम कमी होईल. संसरन्ति अस्मिन् जीवः इति संसारः. ज्या चक्रात जीव सतत फिरत असतो. मग जीव कशात फिरतो? जन्म, मृत्यू, सुख, दुःख, षड्ऋतू, लोभ आणि मोह, आशा, निराशा, इच्छा, अनिच्छा. लक्षात येतंय? म्हणून प्रपंच हा बाहेरचा विस्तार आहे आणि संसार ही त्या विस्तारात अडकलेली मनाची अंतर्गत अवस्था आहे. प्रपंचामध्ये विषय आहे, परंतु संसारात त्या विषयातली आसक्ती आहे. प्रपंचात संबंध आहे, परंतु संसारात त्या संबंधातली अटॅचमेंट आहे, माझंपण. प्रपंचामध्ये व्यवहार आहे आणि संसारात व्यवहारामुळे निर्माण झालेलं सुख आणि दुःखाचं चक्र आहे. थोडक्यात मन लुब्ध होतं, मन आकर्षिलं जातं, तो प्रपंच. आणि त्या आकर्षणामुळे जीव ज्या चक्रात अडकतो आणि तिथेच फिरत राहतो तो म्हणजे संसार. लक्षात येतंय नीट? अजून थोडं सविस्तरपणे बघूया. ठीक आहे? म्हणजे संसारात जास्त सातत्य, चिटचिट, तेच तीच गोष्ट परत परत होणारी आसक्ती, असं का? मग संसार काय आहे बरं? जसं आपण प्रपंच समजून घेतला, आजूबाजूचा सगळा जो पसारा आहे, त्या पसाऱ्यामध्ये मी ज्या वेळेस ही जीवदशा त्याच्याशी अटॅच्ड होते आणि त्याच्यामध्ये सुख, दुःख, आशा, निराशा हा सगळा खेळ चालू होतो आणि हा सगळा खेळ जन्माला येतो. तो जीव त्या प्रपंचातल्या गोष्टींशी अटॅच होतो. म्हणजे मी आणि माझं ह्याचा संबंध कशाशी लागतो? जे आकर्षण आपल्या
आपल्या इंद्रियांमार्फत घडतं. म्हणजे पहिला काय बघितलं आपण बेस, रंग, रस, गंध, शब्द आणि स्पर्श याच्या सुख पाहिलं. बरोबर. मग या सुखाला इंद्रिय करून आपण कन्झम्पशन चालू केलं. मग ह्या जे इंद्रियजन्य कन्झम्पशन आहे याला आपण संकल्पनांचा आधार दिला प्रपंचातला. मग काय संकल्पना आहे? मग आपल्या आजूबाजूला नातेसंबंध आहेत, घर आहे, आपलं काम आहे, आपलं स्थान आहे, प्रतिष्ठा आहे, कीर्ती, ह्या सगळ्या गोष्टी, या संकल्पनांमध्ये आपण हे सुख शोधायला लागलो. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण ज्या वेळेस आपण त्याला आकर्षिले जातो आणि त्या आकर्षणाला आपण अटॅच्ड होतो. आकर्षण पण योग्य, पण ज्या क्षणी तिथे अटॅचमेंट येते आणि मग तिथे डेफिनेशन्स येतात की हे असं म्हणजे सुख, तसं म्हणजे दुःख, आणि मग द्वैत जन्माला येतं. सुख आणि दुःख, आशा आणि निराशा, हा द्वैताचा पसारा सर्वार्थाने उलगडतो. लक्षात येतंय जयश्री मा? हो हो. मग आता प्रपंचामध्ये जसं आपण अजून थोडं आता आणखीन खोलात उतरणार. संसार हा प्रवाह आहे आणि जसं पहिल्यांदी लुब्धता, आकर्षण निर्माण होतं, आकर्षणातून आसक्ती आणि आसक्तीशी व्युत्पत्ती ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण या संसाराचं दुसरं जे एक नेचर आहे, जे तो सतत प्रवाही असतो, ह्याच्या विरुद्ध जायला लागतो. कारण आपण सुखाविषयी एक वाक्य ऐकलं होतं की सुख आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे हवंय, सतत हवं, सर्व काळ हवं. परंतु सुख सतत सर्व काळ कधीच उपलब्ध होऊ शकत नाही. मग आता जशा आपण त्या दोन व्याख्या बघितल्या, या व्याख्यांचं आता थोडं डिटेलिंग करू. जिथे प्रपंचाविषयी आसक्ती निर्माण होते, म्हणजे काय, जिथे माझं निर्माण होतं तिथे हे सगळं आहे, मला इच्छा घ्यायच्या, म्हणजे मला रंग, रूप, रस, गंध, स्पर्श याच्यातून सुख मिळणार आहे हे समजलं. पण ज्या क्षणी या सगळ्याशी मी आणि माझं अशी ही दोन नाती प्रस्थापित होतात ना, तिथे प्रपंच निर्माण होतो. माझं घर, माझी मुलं, माझा पैसा, माझी कीर्ती, माझी प्रतिष्ठा, माझी माणसं, माझं मत, माझा अपमान, माझं सुख, माझं दुःख, या मी आणि माझेपणाभोवती तयार होणारा जो गुंता आहे, तो गुंता प्रपंच. प्रकर्षेने लुब्धाः, आकर्षित करतो आणि आपण त्याला चिकटतो. प्रपंच हा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये किंवा वस्तूंमध्ये नाहीये, पण त्या वस्तूंशी असलेल्या आसक्तीमध्ये दडलेला आहे. मग घर वाईट आहे का? कुठल्याही संतांनी अजिबात असं कोणी सांगितलेलं नाही की प्रपंच वाईट आहे. परंतु वाईट काय आहे, तर त्या प्रपंचाशी असलेली आपली आसक्ती. घर वाईट नाही, पण घरातून अहंकार निर्माण झाला, माझं घर म्हणजे वाव, मी म्हणजे किती मोठा राजवाडा आहे, माझं महल आहे. हे ज्या वेळेस त्या घरातून अहंकार निर्माण झाला तर तो प्रपंच. पैसा वाईट नाही, पण पैशातून जर असुरक्षितता आणि लोभ निर्माण झाला तर तो प्रपंच आहे.
नाती वाईट नाहीत, पण नात्यात अपेक्षा, मालकी भाव आणि तक्रार निर्माण झाली तर तिथे प्रपंच जन्माला. शरीर वाईट नाही, पण शरीराच्या सुखासाठीच जीवन आणि यात मिळणारा श्वास आणि यात मिळणारा वेळ ज्यावेळेस खर्ची लागतो त्यावेळेस आपण प्रपंचाचे शिकार झालो. म्हणून कोणताही संत प्रपंचाला दोष देत नाहीत, प्रपंचातील आसक्तीला सावध करतात. समर्थ अत्यंत कठोर भाषेत सांगतात. काय सांगतात? परममूर्खा माझी मूर्ख, प्रपंची जो मानिस. जो माणूस प्रपंचामध्ये शाश्वत सुख शोधतो, म्हणजे सुख जे आपल्याला हवंय, सतत हवंय, सर्व काळ हवंय, आपल्या इच्छेने, म्हणजे काय हवंय? त्या सुखाची शाश्वतता. मग गडबड कुठे आहे? प्रपंच प्रपंचासारखाच आहे, पण त्या प्रपंचात शाश्वत सुख शोधण्याची आपली आसक्ती, आपली अपेक्षा, इथे माणूस स्वतःची फसवणूक करून घेतो. कारण प्रपंचातली प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे आणि बदलणाऱ्या गोष्टीकडून स्थिर सुख कसं मिळू शकतं? म्हणजे असं म्हणायचं, पृथ्वी स्थिर आहे, कसं शक्य आहे? कारण मी स्थिर बसलोय असं मला जाणवतं, म्हणून पृथ्वी स्थिर आहे, या निष्कर्षावरती येणं हा मूर्खपणा आहे. कळत न कळतपणे आपलं असंच चाललंय. मग आपण वेगवेगळ्या स्वाध्यायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने पण बघितल्या. मग लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी पण आपण बघितलं. आणि एवढं सगळं समजून सुद्धा हे माझं पण, ही आसक्ती ह्या प्रपंचात आपल्याला अडकवते. मग आता संसार, मगाशी जे आपण बघितलं, काय बघितलं संस्काराचं? तर संसरंती अस्मिन जीवा इति संसारः, ज्या चक्रामध्ये जीव फिरतो. म्हणजे संसार हा शब्द आता नीट उलगडून बघायला हवा. संस्कृत मधील संसार हा शब्दाचा जर भावार्थ आपण बघितला तर सतत वाहत राहणे, सतत फिरत राहणे आणि सतत बदलत राहणे. ठीक आहे. मग जन्म मरणाचा प्रवाह असू दे, सुख दुःखाचा प्रवाह असू दे, लाभ हानी, मान अपमान, भेट विरह, हा प्रवाह अखंड चालतो आणि हा प्रवाह स्थिर नाही, हा फिरणार आहे. कारण तो अस्थिर प्रपंचाशी रिलेटेड. लक्षात येत आहे? संसार हा सतत सतत गतिशील आहे आणि दोन द्वैतामध्ये त्याची ही गतिमानता सातत्यपूर्ण पद्धतीने चाललेली आहे. कारण प्रपंच आणि संसार हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात. काय घडतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये? सोप्या सोप्या गोष्टीतून समजून घेऊ. आज आपल्याला जर पैसा मिळाला, आज मला 100 रुपये मिळाले, की मग उद्या अधिक पैसा हवा असतो. आज कौतुक मिळालं, कीर्ती मिळाली, की उद्या आपोआप थोडी आणखीन मिळेल का, याच्याकरता मन धावायला लागतं. आज एक इच्छा पूर्ण झाली की उद्या दुसरी इच्छा ब्रह्म म्हणून समोर उभी राहतेच. एक दुःख संपलं की दुसरं दुःख जन्माला येतं. एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी अपेक्षा जन्म घेते. हा जो अखंडपणे
आपल्या जीवनात हा जो अखंड असा प्रवाह चाललेला आहे, मग तो इच्छांचा असो, तो अपेक्षांचा असू दे, तो दुःखाचा असू दे, तो सुखाचा असू दे, तो आसक्तीचा असू दे, हा प्रवाह, ही गतिशीलता, याला संसार म्हटलं. म्हणून हा जो संसार आहे ना, जसं प्रपंच ही आपली वृत्ती आहे, 5 गोष्टीतून आपण जसं आकर्षित होतो, ही लुब्धता जी आहे ना, या लुब्धतेच्या मधून जे जन्माला येतं, त्या आसक्तीतून मनाच्या आतमध्ये जे चक्र निर्माण होतं विचाराचं, ती आसक्ती मी आणि माझी संकल्पना दृढ करते आणि त्या दृढ झालेल्या संकल्पनेला ज्या वेळेस सुख मिळवण्याची किंवा सुखाकरता धडपड करण्याची वृत्ती अटॅच होते, ह्याच्यातून मनामध्ये जो एक चक्राकार सतत पद्धतीने फिरणारा विचारांचा प्रवाह जो जन्माला येतो, त्याला संसार असं म्हणतात. बरेच जण तीर्थयात्रेला जातात, पण तरीही त्या तीर्थयात्रेत मन नसतंच. मन असतं घरामध्ये. तिकडे काय चाललंय? आत्ता काय होत असेल? असं माणसाचं गडबड चाललेली असते. म्हणजे मनुष्य आसक्तीपायी वनात गेला तरी संसारात अडकतो. मग साधकाने काय करावं? तर साधकाने ह्या चक्राकार व्यूहरचनेतून सातत्यपूर्ण पद्धतीने समत्वाच्या दिशेने वाटचाल करा. समत्व म्हणजे प्रपंच आणि संसार या दोन्हीकडे आपली बघण्याची दृष्टी ही निर्माण करायला हवी. अशी जर सम्यक दृष्टी आपल्याकडे जन्माला आली, तर साधना जिथे आहात तिथेही शक्य आहे. आता हा प्रपंच आणि संसार यातला फरक नीट समजून घेऊ. प्रपंच म्हणजे विषय, वस्तू, नाती, व्यवहार, देह, पैसा, प्रतिष्ठा या भोवती उभं राहिलेलं बाह्य जग आणि त्यातून घेतलेले आपण एफर्ट्स, आपल्या प्रयत्नांची दिशा, आपण इन्व्हेस्ट केलेला वेळ, हे सगळं. आणि संसार हे त्या इन्व्हेस्टमेंट मधून निर्माण होणारं जन्म, मरण, सुख, दुःख, अपेक्षा, निराशा, लाभ, हानी ह्या मनामध्ये चाललेला सततचा अखंडचा प्रवाह. प्रपंच हा एक रंगमंच आहे, तर संसार हे त्या रंगमंचाच्या मागे असलेलं कार्य करणार जे मन आहे, जी ती भूमिका धारण करताय ते आहे. प्रपंच परिस्थितीमध्ये असेल, तर संसार त्या परिस्थितीमध्ये मन जे आसक्त होऊन प्रतिक्रिया देत आहे ना, ते त्याच्या मुळाशी आहे. प्रपंच राहणे ही आपली अपरिहार्यता आहे. ठीक आहे? परंतु संसार हा टाळता येऊ शकतो. संतांचा उपदेश कधी प्रपंच थोडा नाहीये. संतांचा संदेश प्रपंचात राहा, पण प्रपंचाला परमसत्य नका, संसाराला जन्म घालेल. बरोबर होत आपण इथपर्यंत सगळेजण? आर वी टुगेदर? कोणाला झोप लागलीये? जागे आहात? फॅन्टास्टिक, गुड.
मग संतांनी ह्या सगळ्यावरती नुसतं सांगून आपल्याला सोडलं नाही, तर संतांनी याच्याकडे बघण्याची दृष्टी पण दिली. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, तर त्यांनी प्रपंचाकडे बघून याला ढेकणांचा बाजार असं संबोधन दिलं. आणि मग ढेकणांच्या बाजारावर किंवा बाजेवर, सॉरी, ढेकणांची बाज, ढेकणांच्या बाजेवर जर कोणी जीवनात झोपायला गेलं, ज्यांनी ज्यांनी या जीवनामध्ये अनुभव घेतला असेल त्यांना मी काय म्हणतोय ते नीट लक्षात येईल. ज्यांनी या ढेकणांची बाज अनुभवली असेल ना, त्यांना काय पद्धतीच्या वेदना होतात आणि खरंच शांत झोप मिळते का, का त्या बाजेवरती शांतपणे झोप शोधणं हीच आणखीन क्षुधा उत्पन्न करते. म्हणजे ढेकणाच्या बाजेवर पडून मला शांत झोप लागणं असा प्रपंच आणि संसाराचा खेळ आहे. म्हणजे घर आहे म्हणून सुख मिळेल असं वाटणे आणि आपण निवांत राहू अशा समजुतीत स्वतःला रममाण करणं. घर आलं की त्या घराच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या ह्या येतातच. पैसा आला म्हणजे सुख मिळेल असं वाटणं, कारण पैशासोबत जी जन्माला येते ती काळजी. नात्यांमध्ये सुख शोधतो, पण नात्यांसोबत येतात त्या अपेक्षा. मुलांमध्ये सुख मिळावं वाटतं, पण मुलांसोबत येते ती चिंता. आणि प्रतिष्ठेमध्ये सुख मिळवण्याच्या मागे पळतो, पण प्रतिष्ठा मिळाली की प्रतिष्ठेच्या पोटी जन्माला येते ती भीती. आहे की नाही गंमत? म्हणजे मागायला जातो एक, पण जे मागतो त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी, आजकाल ऑनलाईन काही काही आपण खरेदी करतो त्याच्यामध्ये डिस्काउंटेड, ह्याच्यावरती हे कॉम्प्लिमेंटरी. असं घरासोबत सुख, अरे नुसतं सुख नाही, वेळ्या जबाबदाऱ्या पण आहेत. आपली गडबड कुठे होते, नको त्या जबाबदाऱ्या, हवं फक्त सुख, झाली गडबड चालू. पैसा खूप हवा, पण पैसा काळजीला जन्म घालतो, पण काळजी नको, असं कसं चालेल? म्हणून प्रपंचामध्ये सुख नाही असं नाही, पण त्या सुखाला संमिश्रतेची झालर आहे. म्हणजे ते सुख बदलणारं आहे. ते सुख बाह्य परिस्थितीजन्य आहे. ते सुख त्याच्यासोबत त्याच्या बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स पण बरोबर घेऊन येणार आहे. मग मला हे हवंय आणि मला ते नकोय, हा चॉईस आपल्याकडे राहत नाही. आणि मग एक मागतो आणि एक नको असतं, या द्वंद्वामध्ये प्रपंच आणि संसार एका दुष्ट चक्रामध्ये आपण अडकून जातो. मग ज्ञानेश्वरांनी ह्याच्याकडे बघताना माऊली सुख नाकारत नाही, पण माऊली ही सुखाची दिशा बदलायला लावते. ती म्हणते, सर्व सुखाचा आगर बाप रखमा देई वर. मग ह्या दोन्ही गोष्टींकडे, म्हणजे प्रपंच आणि संसार, या दोन्हीकडे बघण्याची दृष्टी आपल्या आतमध्ये जन्माला यायला हवी. जे आपल्या स्वाध्यायाचा 5 पायांपैकी एक पाया. काय पाया आहे आपल्या स्वाध्यायाचा? तर आपण म्हटलंय आपल्याला काय हवंय, तर चारित्र्य संपन्नता, नीती, ज्ञान, दृष्टी आणि विवेक, हे 5 आयाम जीवनाचे समृद्ध झाले तर जीवन समृद्ध होतं. म्हणून संत या श्लोकामध्ये जी दृष्टी देत आहेत,
की आपण बघायचंय कसं, ती अत्यंत महत्वाची आहे. म्हणून माऊली म्हणते, सर्व सुखाचा आगर बाप रखमा देवीवर. म्हणजे ह्या सगळ्या सुखांचा महासागर भगवंत आहे आणि आपण सुखाचे थेंब विषयात शोधत बसतोय. म्हणजे माऊली प्रयत्नांची दिशा ही बदलायला लावते. आपण व्यक्तीकडून सुख मागतो, पण व्यक्ती स्वतःच अपूर्ण आहे. ती कशी सुख देईल? आपण पैशाकडे सुख मागतो, पण पैसा सुविधा देऊ शकतो, समाधान देऊ शकत नाही. शरीराकडे सुख मागतो, पण शरीर हे प्रत्येक क्षणाला बदलतंय. प्रत्येक क्षणाला शरीरामध्ये काही पेशी जन्माला येत आहेत, काही मरतायत, काही मेंटेन होत आहेत. म्हणजे जे स्वतः स्थिर नाहीये, ते स्थिर सुख कसं उत्पन्न करेल? आता जे मंडळी श्वासाचा सराव करतात, त्यांना आपल्या श्वासाकडे बघण्याची सवय लागली आहे ना, त्यांना आपल्या आतमध्ये जन्माला येणाऱ्या वृत्ती आपोआप उलगडायला लागतील. म्हणजे मी सकाळी उठल्यावर ज्यावेळेस डोळे उघडतो आणि मला पहिल्यांदी जाग येते, तो जो माझा कॉन्शियस आहे ना, तो पहिल्यांदी जागा झाल्यावर काय करतो? काय शोधतो? याच्याविषयी आपण जसं श्वासाकडे बघताना साक्षीत्व निर्माण करतो ना, नुसतं निरीक्षण करतो, तसं निरीक्षण आता आपण जे विचार करतो, भावना करतो, जे रोल आपण प्ले करायला जातो, ह्यांच्याकडे सुद्धा असं सम्यक दृष्टीने बघण्याची वृत्ती हळूहळू आपल्यामध्ये जन्माला येते. म्हणजे ही दृष्टी मिळायला लागली ना, की आपली सृष्टी आपोआप बदलायला लागते. मग शरीरातलं क्षणभंगुरत्व समजतं. तसंच आपल्या आजूबाजूच्या नात्यांमधून आपण सुख मागतो. हे सुख मागण्याची आपली वृत्ती हळूहळू अंतर्मुखतेमध्ये विलीन होऊन ती लोप पावायला लागते आणि मग आपल्या प्रयत्नांची दिशा विषयासक्तीकडून अनासक्तीकडे, अनासक्तीतून अंतर्मुखतेकडे, अंतर्मुखतेकडून स्वच्या विलयापर्यंत, स्वच्या विलयापर्यंत म्हणजे स्वमध्ये स्थित होण्यापर्यंत हा प्रवास चालू राहतो. आणि मग माझं मी पण हरवतं आणि तिथे ते शुद्ध चैतन्य प्रकटतं, जिथे माऊली म्हणते, सर्व सुखाचा आगर बाप रखमा देवीवर. विठ्ठल. हे असं घडतं. माऊली जिथून सगळ्याची उत्पत्ती आहे ना, तिथे जायला लावते. विषय सुख, विषयांमधून इच्छा निर्माण होणं ही लाट आहे आणि भगवंत समुद्र आहे. विषय सुख जर सावली असेल तर आत्मप्रकाश तो खरा प्रकाश आहे, ज्या दिशेने आपल्याला आपल्या प्रयत्नांची दिशा न्यावी पाहिजे, ना की सावली पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आपण आपली सावली कधीच पकडू शकत नाही, तसं विषय सुखांमधली आसक्ती प्रपंच आणि परमार्थाला बढावाच देणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी ही जन्माला घातली पाहिजे. विषय सुख हे काही काळाकरता उधार घेतलेलं सुख आपण समजू शकतो आणि आत्मसुख हे स्वस्वरूपामध्ये, म्हणून आपण त्या सुखाची व्याख्या करताना म्हणतो स्वमध्ये स्थित होणं. ज्यावेळेस मी स्वमध्ये स्थित होतो, ज्याला गणपती अथर्व शीर्षाच्या स्वाध्याय वर्गामध्ये आपण स्वानंद म्हणतो. गणपतीचा लोक कुठला? तर स्वानंद. याला आपण स्वमध्ये स्थित होणं म्हणतो.
आणि तो स्वानंद म्हणजे काय? ज्यावेळेस मी स्वतःमध्ये स्थित होतो त्यावेळेस माझ्यातली अभिव्यक्ती ही अभिव्यक्ती त्यावेळेस दृश्य स्वरूपामध्ये येते. म्हणजे माझी अंतःप्रेरणा ज्यावेळेस अभिव्यक्ती म्हणून दृश्य स्वरूपामध्ये जगासमोर येते, ती म्हणजे माझ्यातील आनंदाचा, माझ्यातील स्वमध्ये स्थित असण्याचा बाह्याविष्कार आहे. आणि तो बाह्याविष्कार माझ्यातील जी खरी प्रज्ञा आहे, माझ्यातील जी खरी प्रेरणा आहे, ती जगासमोर आणते. प्रपंच आणि संसार अनुभवाधिष्ठित जगण्याला प्राधान्य देतो आणि जर त्याच्याविषयी सम्यक दृष्टी जन्माला आली तर प्रयत्नांची दिशा बदलते आणि ती अनुभवापासून अभिव्यक्तीपर्यंत जायला मदत करते. अनुभव हा आसक्तीतून जन्माला घेण्याची वृत्ती आहे. एखादी गोष्ट त्या लुब्धतेतून अनुभवाकडे मन आकर्षित होतं आणि तो अनुभव वारंवार हवासा वाटतो, ते सुख आहे. पण ज्या वेळेस या अनुभवापासून अभिव्यक्तीकडे म्हणजे जीवदशेपासून आत्मदशेकडे हा आपला प्रवास सुरू होतो ना, त्यावेळेला खरी शांतता, स्थिरता प्राप्त होते. आणि तो जर या देहातून जन्माला घालायचा असेल तर आधी या देहाविषयी सजगता, सजग झालो की सावधानता, सावधानतेच्या आधी सूक्ष्मता, सजगता, सूक्ष्मता, सावधानता, स्थिरता आणि मग साक्षीपणा. हा आपल्या कॉन्शियसचे 5 आयाम आहेत. हे अनफोल्ड व्हायला लागतात आणि ज्यावेळेस ते अनफोल्ड होतात त्यावेळेला माणूस अनुभवापासून अभिव्यक्तीपर्यंतचा प्रवास चालायला लागतो. लक्षात येत आहे का? आर वी टुगेदर? आपण बरोबर आहोत का सगळेजण? म्हणून आपण जे एक विशिष्ट काही गोष्टी हॅक करण्याचा प्रयत्न करतोय ना, त्याच्या मागचं दडलेलं गुपित हे सगळं आहे. नुसतं करणं नाहीये, तर त्या करण्यापासून त्या विरमण्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास आहे. लक्षात येत आहे? दैनंदिन जीवन जगताना गडबड काय होते? आता थोडं ग्रॉस लेवलला येऊ आणि ग्रॉस लेवलला येऊन काय काय गडबडी होतात हे नीट समजून घेऊ. काय होते आपली गडबड? लहानपणापासून हा जो आपला जन्माला आल्यापासून जेव्हापासून आपल्याला समजतं आणि जोपर्यंत मृत्यूच्या गाढ निद्रेत आपण स्थिरावत नाही, सुखावत नाही, तोपर्यंत या संपूर्ण प्रवासामध्ये आपला कॉन्शियस तसाच असतो. फक्त शरीराची क्षमता बदलत जाते आणि बाह्य परिस्थितीविषयीचं आपलं आकलन बदलत जातं. म्हणजे कॉन्शियस इव्हॉल्व्ह होत जातो. लहानपणी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आनंद देणाऱ्या होत्या. मग चॉकलेट असेल, खेळणी असेल, बाहुली असेल, यात सुख वाटत होतं. तेच आपण वय बदललं, आपली कॉन्शियसची अवस्था बदलली की आपल्या सुखाचे विषय बदलत गेले. मग ती जागा मैत्री, प्रेम, प्रिय, पैसा, सौंदर्य यांनी घेतली आणि यात आपण सुख शोधायला लागलो. ज्या वेळेस आपण मध्यम वयामध्ये आलो त्या वयात आपण घर, कुटुंब
प्रतिष्ठा याच्यामध्ये सुख मानत आलो आणि वृद्धाप काळामध्ये आपण आरोग्य, सुरक्षितता, साथ, आठवणी यात सुख शोधत राहिलो. सुखाची कल्पना सतत बदलत गेली, पण ती घेण्याची वृत्ती काही आपण सोडली नाही. आणि ती वृत्ती ही बाह्य गोष्टीतून सुख मिळतं या धारणेवरती आधारलेली आहे. लक्षात येतंय? आपण बरोबर आहोत सगळेजण? छान. म्हणजे ही सुखाची संकल्पना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती बदलत राहत गेली. आज जे सुख वाटतंय ते उद्या ओझं वाटू लागतं. आज जी व्यक्ती प्रिय वाटते तिचं वर्तन उद्या दुःख देऊ लागतं. आज जे यश आनंद देतं तेच उद्या ताण देऊ शकतं. म्हणून विचारी मना तूच शोधून पाहे. मनाला शोध घ्यायला लावतायत की काय आहे खरंच तू शोध. कुठे हे सगळं? काय आहे हे सगळं? सुख शोधतोय कुठे? बदलणाऱ्या गोष्टींमध्ये न बदलणारं समाधान मागतोय का? विषयांना सुखाचा स्रोत असतोय का? आणि प्रपंच सत्य मानतोय? हे आपलं आपण स्वतःच स्वतःला विचारायचं आहे. आता दुसरी महत्वाची, आणखीन एक तिसरी तर महत्वाची संकल्पना. मग जीवनामध्ये दुःख नकोच का हो? दुःख आलं की आपण सारखं विचारतो हे माझ्या वाट्याला का आलं? मीच का आहे? परंतु साधक आणि संत या दुःखातून मला काय शिकायला मिळतंय ह्याच्याकडे लक्ष देतात. रादर दॅन हे माझ्याच वाट्याला का आलं. मग दुःखाचे पण खूप फायदे आहेत. आज दुःखाचे फायदे बघूनच घेऊ एकदा. बऱ्याच जणांना दुःखाविषयी फार कंप्लेंट असते, पण दुःखाकडे बघण्याची पण दृष्टी हवी. ठीक आहे. काय करतो दुःख आपल्या जीवनामध्ये? दुःख सर्वप्रथम माणसाला अंतर्मुख करतो. दुःख अहंकारापासून आपल्याला दूर नेतो. दुःख प्रार्थना शिकवतो. दुःख विवेक जागवतो. दुःख विषयांची मर्यादा दाखवतो. आणि दुःख भगवंताची आठवण करून देतो. सुखात माणूस बहिर्मुख होतो. दुःखात माणूस अंतर्मुख होतो. सुख माणूस म्हणतो मी केलं आणि दुःखात माणूस म्हणतो देव मला समज दे. म्हणून दुःख हे शत्रू नाहीये, तर दुःख हा जागृतीचा एक उंबरठ आहे. इथून जागृती शक्य होते. पण दुःखाचा जर स्पर्श नसेल तर माणसाला आंधळेपणाने इंद्रिय सुखामध्ये मशगूल ठेवून डोळ्यावर पट्टी बांधून माणूस कुठेतरी हेलकांडे खातच जातो. कुठेतरी अंधारात दिशा चुकून भरकटून बसतो. आणि हे प्रत्येक जीवदशेचं होतं जोपर्यंत इंद्रिय सुखाचे नसतात. जोपर्यंत मी आणि माझं या हिशोबाने सगळा पसारा व्यवस्थित चाललेला असतो तोपर्यंत. म्हणून
दुःखाला कधी शत्रू मानू नका. दुःखाची जर चव कळली ना तर सुख समजतं आणि सुखातली आसक्ती कमी व्हायला मदत मिळते. आपले पॅटर्न जर कळायचे असतील आणि तोडायचे असतील तर त्याकरता दुःखाशिवाय फार कमी असे साधक भाग्यवान असतात की जे सुखात राहूनही मुक्तीकडे आकर्षिले जातात. ते कधी घडतं? ज्यावेळेस ही दृष्टी मिळते की अरे ती खाल्लं तरी पुन्हा खाण्याची इच्छा निर्माण होते, पण त्या खाण्यातून क्षणभर समाधानाच्या पलीकडे हाती काहीच लागत नाही. ते समाधान टिकतही नाही, त्याच्यामध्ये शाश्वतही नाही. आणि सततच्या या प्रयत्नांमधून मी थकतोय हे ज्या वेळेस जीवदशेच्या लक्षात येतं त्यावेळेस सुखासीनतेमध्ये सुद्धा माणूस अंतर्मुख होतो. पण हे खूप कमी साधकांच्या बाबतीत घडतं. मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळेस दुःख आपल्याला पकडतं त्याच वेळेला आपण शिकण्याची वृत्ती, माझं काय चुकतंय ही बघण्याची दृष्टी, ही अंतर्मुखता जीवनामध्ये जन्माला येते. मग आता जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे. असा विचार करायला लावल्यावरती समर्थ पुढे नेऊन सांगतात, मना त्वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आता इथे आपल्याला समर्थ आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतात. काय सांगतात ते हे नीट समजून घेतलं. मना त्वाचिरे पूर्व संचित केले. समर्थ नाही म्हणत की आपण जगताना चुकीच्या गोष्टी जर आपल्याला समोर आल्या किंवा त्रास झाला तर आपण त्याचा दोष आणि आरोप वेगवेगळ्या लोकांवर, परिस्थितीवरती लावतोय. आपल्या पदरी जर निराशा आली, दुःख आलं तर त्याची जबाबदारीचं किंवा त्याचा ब्लेम गेम कार्ड खेळणं असं म्हणतात. हा ब्लेम गेम आपला चालू होतो. मग सगळ्यात पहिल्यांदा हक्कापासून चालू होतो आई वडील, मग दुसरी परिस्थिती आणि सगळ्यात प्रिय कारण माहितीये काय या जगातलं, एकदम प्रिय म्हणजे एकदम असं क्लोज टू हार्ट, नशिबात नव्हतं रे. नशीब, बाकी काय. त्यानंतर वेळ बरोबर नव्हती रे, बाकी काही नाही. लोकांना ना आपलं चांगलं बघवतच नाही. देव ना माझ्यावर अन्यायच करतो. पण समर्थ इथे निक्षून सांगतात, मना त्वाचिरे पूर्व संचित केले तूच. अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. स्वतःच्या जगण्याचं सर्वार्थाने जबाबदारी आपल्याला घेता आली पाहिजे. स्वाध्यायामध्ये असलेल्या प्रत्येक साधकाने जबाबदार व्हायला हवं. कारण माणसाला दुःखापेक्षा आहे ना दोष देणं अधिक प्रिय असेल. बघा, अनुभव करून घ्या, निरीक्षण करा तुमचं.
स्वतःच्या अनुभवाचं निरीक्षण करा. मी जे म्हणतोय ते तुमचं तुम्हाला लक्षात येईल. दुःख आलं की आपण लगेच दोष शोधत बसतो. कोणावरती बिल फाडायचंय? घरच्यांवर फाडायचंय, नशिबावर फाडायचंय, काळावर फाडायचंय, शरीरावर फाडायचंय, व्यवस्थेवर फाडायचंय का देवच? डायरेक्ट देव, मध्ये आधी कोणी नाहीच. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. आपल्याला काही मिळत नाही आणि मिळालं तर ते घेता येत नाही, किंवा हे मिळतंय ही समजच योग्य वेळेला आतमध्ये स्फुरत नाही. आपल्याला जर संधी दिसत नसतील ना, तर दृष्टी गमवून बसलोय, आणि दोष देत असू तरीही दृष्टी गमवून बसलोय. चांगलं घडताना सुद्धा त्याचा स्वीकार करता येणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. आणि चांगलं घडताना त्यात संशय काढणं, त्यात चुका शोधणं आणि त्यातली अपूर्णता बघणं, हे आपल्या समजेचं लक्षण आहे. समज समृद्ध व्हायची असेल तर दृष्टी प्राप्त व्हायला हवी. दृष्टी प्राप्त व्हायची असेल तर अंतर्मुखता जन्माला यायला हवी. म्हणून समर्थ त्याला सांगतायत, कोणाला? मनाला सांगतायत, अरे वेड्या, असा दोष बीज देत काही बसू नकोस, याचा काही उपयोग नाहीये. डोंट वेस्ट युअर टाइम. आपण तो खूप सामान्य, अतिसामान्य होते या भूतलावरती, सगळेच जण, इन्क्लुडिंग मी. ज्याला आपण आपल्या जीवनाचा आधार मानतो, असा प्रभू रामचंद्र, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस तो प्रसंग आला त्यावेळेस भरत ज्यावेळेस चिडचिड करत आला, आणि भरत त्यांना सांगतोय, काय सांगितलं भरतांनी, की अरे माझे माता पिता, फार अर्वाच्य भाषेमध्ये मी भरत खूप चिडलेला होता आणि त्यांना सांगत होता, याच्यामुळे दादा तुला हा त्रास होतोय, जो भोगायची तुला गरज नाहीये. आणि त्यावेळेस गदिमांनी खूप छान काव्य केलं. काय म्हणाले कधी, काय सांगितलं रामाने त्या भरताला? राम म्हणतो, दैव ज्यात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्याच्या पुढच्या ओळी खूप महत्वाच्या आहेत. माता कैकई ना दोषी, नव्हे दोषी तात, राज त्याग कानन आतरा, सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. किती सुंदर ओळी आहेत. यातली सगळ्यात महत्वाची, पराधीन आहे हा नाहीये, हा सर्व खेळ चाले माझ्या संचिताचा. आता हे प्रभू रामचंद्र समजावून सांगतात भरताला, अरे वेड्या, आई वडिलांचा दोष नाहीये, हा माझ्या पूर्वसंचिताचा खेळ चाललाय. लक्षात येतंय? म्हणून आजपासून एक संकल्प सगळ्यांनी करायचा जीवनामध्ये, दोष देत बसायचं नाही. डोंट वेस्ट युअर टाइम इन ब्लेमिंग अदर्स. लक्षात आलं? एवढं प्रॉमिस मला आज कराल तुम्ही? आपण सगळेजण आज जवळजवळ 19व्या स्वाध्यायावरती आपण पोचलेलो आहोत. आता मला तुमच्याकडून साधनेतल्या कमिटमेंट हव्यात. त्यातली पहिली कमिटमेंट आहे, जबाबदारी झटकायची नाही, दुसऱ्याला ब्लेम करायचा नाही. हे जमणार आहे? आर वी कमिटेड? आणि ही कमिटमेंट मला नकोय, ही कमिटमेंट स्वतःची स्वतःला द्या. आणि ही दृष्टी ज्यावेळेस जन्माला येईल ना, त्यावेळेस मिळणाऱ्या संधीचं सोनं करता येईल. संधी सतत असते, आजूबाजूलाच असते, पण
जोपर्यंत जबाबदारी घेत नाही आणि दोष देण्याची वृत्ती नष्ट होत नाही ना, तोपर्यंत आजूबाजूला असलेल्या संधी संधी ह्या व्यक्तीच्या रूपाने येतात, संधी विचारांच्या रूपाने येतात, संधी भावनेच्या रूपाने येतात, संधी दृष्टीच्या रूपाने येतात. ही संधी साधण्याकरता खरा संधी साधू व्हायची मानसिकता किंवा तळमळ, आणि ही तळमळ अंतर्मुखतेतून जन्माला यायला हवी, ना की विषय आसक्तीतून. संपूर्ण हे जग एका कार्यकारण भावावरती आधारलेलं आहे. याला सायन्स कॉज इफेक्ट रूल म्हणतं. त्याला समर्थ पूर्व संचित म्हणतात. त्यालाच भारतीय अध्यात्मशास्त्राने संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण अशा 3 भागांमध्ये विभागलं. आपल्याला पेरलेलं आठवत नाही म्हणून उगवलेला अन्याय झाला असं वाटतं. पण जर भात लावला असेल तर गहू कसा येईल, आणि गहू येत असेल तर भात आपण लावला नाहीये हे समजून घ्यायला पाहिजे. पण आपण गव्हामध्ये जर भात शोधत असू आणि पेरूच्या झाडाला आंबे का लागत नाही म्हणून डोकं फोडत असू, तर हा मूर्खपणा ना समर्थांचा आहे, ना माऊलींचा आहे, ना तुकारामांचा आहे, ना देवाचा आहे, ना आजूबाजूच्यांचा आहे. पण म्हणून आपल्याकडे पेरूचं झाड आहे हे मान्य न करणं हा मूर्खपणा. मग तो पेरूही छान पद्धतीने आनंद भुगता आला पाहिजे. आंबा नाही म्हणून रडण्यात काय पॉइंट आहे? बरोबर का नाही? आता आपण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण नीट समजून घेऊया काय आहे. पूर्वी केलेल्या सर्व कर्मांचा साठा जिथे होतो त्याला संचित असं म्हणतात. आणि हे केवळ एका जन्मापुरतं असं नाही. पण आपण एकाच जन्माचा रेफरन्स घेऊया, कारण काय पूर्वजन्म, काही जन्म माणसाला आपल्याला माहित नाही. आपली ती अजून क्षमता नाही. जसजशी अंतर्दृष्टी जन्माला येईल तसतसे तुम्ही तुमचे जन्म सुद्धा पाहू शकता. इट्स व्हेरी इझी अँड फनी थिंग. हा गोष्ट एकदा हळूहळू एकेका टप्प्यावरती आलात की तुम्हाला ते चित्रपट दिसायला लागतील काय काय घडतात ते. फक्त त्या चित्रपटात अडकायचं नसतं. माणसं भेटतात, प्रसंग घडतात, आणि ह्यातली अंतर्दृष्टी ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस त्यातला कार्यकारण भाग लक्षात यायला लागतो. मग संचित, पूर्वजन्म सोडून देऊ. ह्याच जन्मात साधा विचार करा, लहानपणामध्ये जर आपण अभ्यास केला नाही मग काय होतं? चांगली नोकरी लागते का? नाही लागत. मग जर मी माझं ब्रह्मचर्य काय, तर मी ज्ञान ग्रहण केलं नसेल, माझ्या शरीराच्या क्षमता सुदृढ केल्या नसतील, मग मी जर सर्वार्थाने सुदृढच नसेन तर मला चांगली नोकरी लागणं, मला चांगलं पार्टनर मिळणं कसं शक्य आहे? पण मला ते मिळत नाही ह्याच्यावरती मी कंप्लेंट करत बसतो, पण मी आधी काय केलंय हे नाही विचार करत. मला जर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर मला रात्रीचा दिवस करणं भाग आहे ना. कष्ट करणं, माझ्या क्षमता, नवीन स्किल अक्वायर करणं, मी हे सगळं करणार नाही पण माझा पगार वाढला पाहिजे असं कसं शक्य आहे? मी माझ्या कामाचा इम्पॅक्ट दाखवणार नाही पण पगार मात्र मला भरपूर हवा. इट इज अ मिथ. असं होऊ नाही शकत. आपली संस्कृती देवभोळी नाहीये. आपली संस्कृती देवावर श्रद्धा ठेवायला सांगते आणि कर्माला प्रोत्साहन देते. संचित हे जसं लहानपणी आपण अभ्यास केला नाही तर ते संचित साठवून ठेवलंय. मग त्याचं फलित जे येतं, कमी पगाराची नोकरी लागणं, हे फलित आहे. मग कमी पगाराची नोकरी जर समोर आली तर त्याच्याविषयी दुःख करण्यात काही पॉइंट नाहीये.
कारण ते मी आधीच करून ठेवलेलं आहे. मग ब्रह्मचर्य जगताना मी माझ्या स्किल्स व्यवस्थित केल्यात का? माझ्या मोटर स्किल, माझ्या न्यूमरोलॉजिकल स्किल, माझे लॉजिकल, माझी थिंकिंग ॲबिलिटी. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ ब्रह्माकडे वाटचाल करणं, ब्रह्म जाणणं. आणि ब्रह्म जाणण्यामध्ये काय काय अडथळे येतात? पहिला येतो आळस, दुसरा येतो सुखलोलुपता, तिसरं येतं विषयासक्ती, चौथं येतं इंद्रियांमधून निर्माण झालेल्या आभासांमध्ये रममाण होणं. याच्यामुळे ब्रह्मचर्य सिद्ध होत नाही आणि साधताही येत नाही. मग ते नीट जगत नाही, त्यामुळे त्यानंतरचे येणारे सगळे आश्रम व्यवस्थित होत नाही. दुसरं सांगतो, माणसं छान अभ्यास करतात, पैसाही मिळवतात, पण पैसा मिळाला तरी शांतता मिळत नाही, कारण त्याच्याकडे बघण्याची दृष्टी ही ब्रह्मचर्य आश्रमामध्ये डेव्हलपच केलेली नसते. ब्रह्मचर्य म्हणजे निरक्षीर विवेक जागृतीचा प्रयोग आहे. तिथे निरक्षीर जागृती होते, तिथे विवेक जन्माला येतो. आयुष्यामध्ये पुढे येणाऱ्या अनुभवांकडे कसं बघायचं आहे ह्याच्याकरता 12 वर्षांचं तप गुरुगृही जाऊन करून घेतलं जातं. आणि ह्या जगात कुठल्याही माणसाला तपाशिवाय पर्याय नाही. तप आधी करा, नाहीतर नंतर करा. कारण तपातूनच आपल्या जीवनाचे 5 आयाम समृद्ध होतात आणि समृद्धतेशिवाय शांती नाही, शांतीशिवाय पूर्णत्व नाही. शांती गळून पडते त्यावेळेस पूर्णत्व उदयास येते. हे त्याच वेळेला शक्य होतं ज्या वेळेला आपण तपपूर्त असतो. मग असं हे संचित पुढे गेल्यावरती प्रारब्ध रूपाने आपल्याला जगायला लागतो. त्या संचितातला जो भाव आपल्या पुढे आता भोगायला येतो ना, ते प्रारब्ध. लोनच्या भाषेत बोलायला गेलं तर संचित हे एकूण कर्ज आहे आणि प्रारब्ध म्हणजे आत्ता आलेला EMI. हे जास्त पटकन कळेल. आणि मग क्रियमाण. आत्ता जे मी करतो, जशी वृत्ती ठेवतो, जे निर्णय घेतो, जी प्रतिक्रिया देतो, ते माझं क्रियमाण आहे. क्रियमाण म्हणजे वर्तमान काळातलं स्वातंत्र्य आहे. संचित आणि प्रारब्ध हे शब्द निराशाजनक नाही आहेत. कधीही लक्षात ठेवा, आजचं क्रियमाण हे उद्याचं संचित आहे आणि परवाचं प्रारब्ध आहे. त्यामुळे क्रियमाणाचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. फक्त त्या स्वातंत्र्याचा अंगीकार करताना मला प्रतिक्रियेपासून प्रतिसादापर्यंत जाता यायला हवं. मी जर प्रतिक्रियात्मक आयुष्य जगत असेल तर आजूबाजूला येणाऱ्या संधीही गमावून बसतो आणि प्रतिसादातून जीवन जगत असेल तर सगळ्या ऑड मध्ये सुद्धा जीवनाचं कमळ छान फुलू शकतं. जीवन हा स्वतःच्या उन्नयनाचा प्रवास आहे, ना की दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला डिफाईन करण्याचा भाग. लक्षात येतंय का? आपण दुसऱ्यांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये स्वतःचं आयुष्य डिफाईन करतो, दुसऱ्यांच्या चौकटीत स्वतःला आणि स्वतःच्या विचारांना आणि भावनांना फिट करण्याकरता ओढाताण करतो. पण जीवन आणि जीवनात मिळणाऱ्या संधी हा तुमच्या उन्नयनाचा मार्ग आहे.
त्यामुळे स्वतःच्या जीवनातील घडणाऱ्या घटनांकडे संधी म्हणूनही बघता येतं आणि त्या संधीचं सोनंही करता येतं. दुःख असेल तर त्याच्यातून अंतर्मुखता जन्माला येते आणि अंतर्मुखतेकडून तपाच्या दिशेने वाटचाल घडते. आणि तप घडलं की जीवन समृद्ध होतं. पण दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःचं आयुष्य डिफाईन करत बसलो तर स्वतःचा प्रवास विस्कळीत होतो, स्वतःची दिशा हरवते आणि फक्त अपूर्णता, अस्वस्थता जन्माला येते आणि क्षुधा थांबत नाही. आपण बरोबरच सगळेजण. बऱ्याच वेळेला मला स्मरण राहत नाही, माझे डोळे बंद होऊन जातात, म्हणून मी जाणीवपूर्वक विचारतो की आपण बरोबर आहोत का नाही. मग कर्मविपाक हा दैववाद नाहीये. काही लोक म्हणतात सगळं पूर्वसंचित आहे, मग प्रयत्न कशाला करा. हा अत्यंत चुकीचा निष्कर्ष आहे. समर्थ हे कधीच दैववादी नव्हते, समर्थ प्रयत्नवादी होते. त्यांनी लिहिलंय, यज्ञ तो देव जाणावा. कर्मविपाक सिद्धांत आपल्याला कारणाशिवाय कार्य घडत नाही हे सांगतो. आत्ता जर एखादं कारण घडत असेल ना, तर काहीतरी कार्य घडत असेल ना, तर त्याच्या मागे कारण आहे. देयर इज अ रिझन बिहाइंड इट व्हाय सर्टन थिंग इज हॅपनिंग. आणि घडणाऱ्या गोष्टीला ती का घडतीये याची चिकित्सा करण्याऐवजी तिला घडणं अलाव इट टू हॅपन. लॉ ऑफ अलाउन्स. मग आता जर तुम्ही आज काही कर्म करणार असाल किंवा वर्तमानात जे काही कर्म करताय ना, ते कर्म तुमच्या आयुष्यातील पुढच्या कारणांची निर्मिती करणार. जसं आज मी जर अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं, तर ते मला पुढच्या परिस्थितीला सामोरं जायला सहकार्य करणार. आणि आज जर मी दुःख केलं, चिडचिड केली, नावं ठेवत बसलो, तर मग मन अस्थिरता याच्या हिंदोळ्यावर हलत राहणार. जस गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे म्हणून आपण चालणं सोडतो का? अग्नी गरम आहे म्हणून स्वयंपाक करणं सोडतो का? तसंच कर्मविपाक आहे म्हणून प्रयत्न सोडायचा नाहीये, तर प्रयत्नांना आपल्या 5 आधारांची जोड द्यायची आहे. म्हणजे काय? तर कर्माला ज्ञानाचे डोळे आणि भक्तीचं चित्त जोडायचं आहे. म्हणजे काय? तर ज्ञान, नीती, चारित्र्य, दृष्टी आणि विवेक हे जीवनाचे 5 आयाम वृद्धिंगत करायचे आहेत. त्याकरता सध्याचं क्रियमाण कर्म करताना जीवनामध्ये काहीतरी तप असावं. लक्षात येतंय? इथून पुढे आजपासून जीवनामध्ये एखादं तप अंगीकारा. मगाशी जे गाण्याचं उदाहरण बघितलं की ज्यावेळेस भरत रामाला म्हणत असतो की अरे
माझ्या आई वडिलांमुळे तुला वनवास घडतो, पण साधकाची दृष्टी कशी असते? सामान्य मन हे दोष शोधतं, साधक मन कारण शोधतं. ज्ञानी मन स्वीकार करतं आणि स्वीकारातून योग्य कर्म करतं. राम कैकेयीला दोष देत नाही, ते प्रसंगाला संचिताच्या दृष्टीने स्वीकारतात आणि तपश्चर्या रूपी जीवन अंगीकारतात. लक्षात येत आहे? आर वी टुगेदर? येस. आणि मग ह्यानंतरची सगळ्यात महत्वाची लाईन, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. हे दुसरे ऐकवायचं नाही तुझं दुःख असेल तर. बघ, पूर्वी नखरे केले, आता आलं पाट्या. असं नाहीये, हे स्वतःच स्वतः करताय. भोग आता पूर्वकर्मा फळ आहे. हा श्लोक स्वतःच्या दुःखात वापरायचा आहे आणि दुसरा ज्यावेळेस दुःखात असेल त्यावेळेस त्याला करुणारूपी दृष्टीतूनच बघायचं आहे. स्वतःसाठी चिंतन आणि दुसऱ्यासाठी करुणा. स्वतःच्या दुःखात प्रश्न म्हणजे माझी भूमिका काय, आणि दुसऱ्याच्या दुःखात स्वतःची कृती, मी कसा उपयुक्त होऊ शकतो. लक्षात येत आहे? ही दृष्टी आता बदलली पाहिजे. आपण आजपर्यंत आयुष्यामध्ये काय शोधलं? पैसा, मान, नीती, सुरक्षितता, कौतुक, नियंत्रण. आपण सुखासाठी किती पडलो, पण सुख कधीतरी स्थिर झालं का? हे सगळे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत. सगळ्यांनी हे प्रश्न नीट साठवून घ्या. तुम्ही आयुष्यभर आजपर्यंत काय काय शोधलं? पैसा शोधलात, मान शोधलात, नातं टिकवण्याकरता धडपडलात, सुरक्षितता बघितली, कौतुक बघितलं, नियंत्रण बघितलं. काय शोधताय तुम्ही आयुष्यामध्ये? आपला शोध जर लक्षात आला ना, तर जीवनाचा बोध सहज घडू शकतो. आपण काय शोधतोय हेच लक्षात येत नाही, म्हणून जीवनाचा बोध आपल्याला होत नाही. आणि समोर आलं, हातात मिळालं, तरी त्याचा उपयोग स्वतःला करून घेता येत नाही. पांडुरंग सगळ्याला जे आवश्यक आहे ना, ते सगळं त्याच्या आयुष्यात पाठवून देतो. विश्वासपूर्ण पद्धतीने सांगतोय, व्हॉट एव्हर यू नीड इट, इट्स विथ यू. ते येतं. कशा रूपाने येतं? ते विचारांच्या रूपाने येतं, भावनांच्या रूपाने येतं, व्यक्तींच्या रूपाने येतं. ते समजची दृष्टी आणि समज आणि त्या पांडुरंगावरचा विश्वास, या 3 गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. आणि तो विश्वास जो आतून दृढ असेल ना, कारण तो विश्वास कोणीच कोणाला देऊ शकत नाही. तो विश्वास आपल्या आत जन्माला येतो. विश्वास ही जन्मण्याची प्रक्रिया आहे. ती आतून उमलतं फुलासारखा तो विश्वास. विश्वास, श्वास हा शब्द ह्या विश्वासात आहे. म्हणजे श्वास जसा जीवनाचा शाश्वत आधार आहे, तसा विश्वास हा जगण्याचा आधार आहे. आणि विश्वास त्याच वेळेस जन्माला येऊ शकतो ज्या वेळेस आपल्याला बघण्याची दृष्टी येईल.
प्रपंच चुकीचा नाही, पण माझी प्रपंचाकडून असलेली अपेक्षा चुकीची आहे. संसार वाईट नाही, संसाराला शाश्वत मानणं ही चूक माझी आहे. दुःख हा अन्याय नाही, दुःख हा माझ्या जागृतीचं निमित्त आहे, याच्याकडे दुर्लक्ष करणं ही गडबड आहे. मग या श्लोकातून समर्थांनी आपल्याला काही कानमंत्र दिलेले आहेत. ते असे आहेत: जगात पूर्ण सुखी कोणी नाही, प्रपंचात सुख आहे पण ते मिश्र, बदलणारा आणि अपूर्ण आहे. आणि संसार म्हणजे सुखदुःखांच्या फेऱ्यात अडकलेलं आपलं मन. आणि माऊली जे सांगते की बाप रखुमा देवीवर विठ्ठला, ती दृष्टी आपल्या ठाई निर्माण व्हायला हवी. पाचवं, पूर्वसंचित हा माझ्याच कर्माचा साठा आहे. कर्मविपाक हा दैववाद नाही, तो जबाबदार, रिस्पॉन्सिबल प्रयत्नवाद आहे. प्रारब्ध स्वीकारून क्रियमाण सुधारलं की जीवनाची दिशा बदलते. लक्षात आलं? प्रारब्ध स्वीकारून. जे संचित ज्यावेळेस उपभोगाला येतं त्यावेळेस ते प्रारब्ध असतं. प्रारब्ध जसं आहे तसं स्वीकारून जर क्रियमाण सुधारलं तर जीवनाची दिशा बदलते आणि दशा ही बदलते. मग अरे मना, तू सुखाच्या शोधात प्रपंचभर पळालास. कधी पैशाच्या मागे, कधी नात्याच्या मागे, कधी कीर्तीच्या मागे, कधी या इंद्रियजन्य सुख मागे. पण तू ज्या गोष्टींना धरलंस त्या सर्व बदलणाऱ्या निघाल्या. पण आता थांब, विचार कर, जगात पूर्ण सुखी कोण आहे? खरंच शोधून पहा. स्वतःला विचार, स्वतःच्या जीवनाचा आढावा घे. आजचं क्रियमाण करताना आपल्या पूर्वसंचिताला दोष देऊ नकोस. जबाबदारी घे. तू असहाय्य नाहीयेस. कारण आज तुझ्याकडे क्रियमाण करण्याची संधी आहे आणि ते करताना त्याला जोड दे चारित्र्य संपन्नतेची, नीतीची, ज्ञानाची, दृष्टीची आणि विवेकाची. ओम. आजपासून आपण जाणीवपूर्वक स्वतःचा स्वतः स्वाध्याय करायचा आहे की आजपर्यंत मी सुख कुठे शोधत होतो आणि आजही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी सुख कशात शोधतोय. मला कोणत्या गोष्टीने दुःख होतं, त्या दुःखामागची माझी अपेक्षा कोणती आहे आणि मी कोणाला दोष देतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं क्रियमाण काय असायला हवं. आणि ह्या प्रपंचामध्ये राहून मी दररोज भगवंताशी जोडलं राहण्याकरता काय करणार आहे. साधं उदाहरण घेऊ आणि थांबूया. प्रत्येक आई तिच्या लहान बाळाविषयी किती कनेक्टेड असते. ती कामावर गेली ना तरी तिच्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड कुठेतरी आहे ना तिचं लहान बाळ असतं. मग ते उठलंय का, त्याने खाल्लंय का, त्याला औषध दिलं गेलंय का. असं आई जशी तिच्या बाळाशी कनेक्टेड असते आणि तिला तिच्या बाळाचं झालेलं लक्षात येतं ना, तशी कनेक्टिव्हिटी आपण आपल्या भगवंताशी आपली नाळ जोडून घेणार आहोत का पुन्हा. मग त्याची सुरुवात पहिल्यांदी कृतीने घडेल, मग नामाने घडेल, पूजेने घडेल, ध्यानाने घडेल. पण मला त्या विठ्ठलाशी, त्या देवाशी
त्या भगवंताशी ते अनुसंधान साधता येणार आहे का? जसं आईचं मुलाशी अनुसंधान असतं तसं माझं विठ्ठलाशी अनुसंधान साधलं जाईल का? तुम्ही एक पाऊल टाकून बघा, 10 पावलं पुढे येतो. एक पाऊल फक्त तुम्ही त्याच्या दिशेने जा. जसं लहान मूल आईकडे एक पाऊल टाकतं तर आई पळत जाऊन त्याला कडेवर घेते. तसाच भगवंत तुम्ही एकदा त्याच्याकडे बघा, त्याचं नाव घ्या, त्याला आवाज द्या, तो स्वतः धावत येतो. आणि नुसता येत नाही तर त्याच्या सर्व सामर्थ्यानिशी येतो. पण आला तरी त्याला समजण्याची, त्याला बघण्याची आणि त्याला स्वीकारण्याची दृष्टी, समज आणि वृत्ती आपल्या सगळ्यांच्या ठायी निर्माण होईल अशी चरणी प्रार्थना करू आणि आजचा स्वाध्याय इथे थांबू. जय जय रघुवीर समर्थ. ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं भमय. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ओम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम्. आपण सर्वजण इथे आलात त्यामुळे आजचा हा स्वाध्याय संपन्न होऊ शकला. त्याकरता आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी ऋणी आणि आपल्याला पुढील येणाऱ्या आठवड्याच्या कर्मयोगास मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांना एक विनंती आहे, इथून पुढे आता पाऊस सुरू झालेला आहे तर शक्यतो प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या जागेमध्ये जिथे कुठे मोकळी जागा दिसेल तिथे एखादं तरी झाड लावा आणि झाडाची सर्वार्थाने काळजी घ्या, जबाबदारी घ्या. कारण पुढचा येणारा उन्हाळा थोडा कठीण असू शकतो, त्यामुळे पाणी सुद्धा जपून वापरा आणि झाडं लावा. एवढी विनंती करूयात. कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न घेऊ आणि इथे आपण विराम घ्या. धन्यवाद सर. धन्यवाद. चला मग आज आपण आता इथे विराम घेऊयात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. उद्या सगळेजण जे जे श्वास ज्यांनी पार्टिसिपेट घेतलंय सकाळी 5:45 वाजता आपण भेटणार आहोत. ठीक आहे. चलो जय गुरुदेव. बाय. सर मला घ्यायचं होतं दुसऱ्या वेळेस सांगा, कारण माझ्या घरामधले सगळ्या वयस्करांनी ट्रिप ठरवली होती. बर पण अचानक बाळाचं दुःख दर लागल्यामुळे महिन्याला राहिलं. असणार आहे मा दर हा. महिन्याला अरे काही काळजी करू. तर ती ट्रिपही कॅन्सल झाली बाळामुळं आणि मलाही परत सांगा, मी करेल सर. हा मग तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर शेवटचा हो. दिवस आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ग्रुपवरती डिटेल्स पाठवलेले आहेत. आम्ही हो. पुन्हा शेअर करतो. ज्यांना तुम्हाला ऍडमिशन घ्यायची त्यांनी आज घ्या. आज शेवटचा दिवस आहे. जर उपयुक्त वाटत असेल तर आजूबाजूच्या लोकांना पण सांगा. पण तिथे आपण कम्प्लीट प्रॅक्टिकल करतो. तिथे कुठलीही चर्चा नाही आणि प्युअर प्रॅक्टिकल. हे लक्षात काय ठेवा. हरकत नाही. आणि आपण 5 दिवस प्रॅक्टिकल, 1 दिवस थेरी
आणि एक हो दिवस निसर्गामध्ये जाऊन प्रॅक्टिकल करतो. जे जे श्वासमध्ये आहेत त्यांनी आज न चुकता पाऊस असला तरी निसर्गात जाऊन श्वसनाचा सराव करायचा आहे. ठीक आहे, चला हम्म. आपण थांबूया. आणि मी ग्रुप डिटेल पाठवतो तुमच्याकरता. हो, पुन्हा कधी होणार आहे? मग दर महिन्याला या पहिल्या आठवड्यात असतं का महिन्याच्या? पूर्ण महिनाभर असतं माते. हो करेक्ट आहे, 30 दिवसाचं. हो सॉरी, ठीक आहे, काय हरकत आणि नाही. ते हो दर महिन्याला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक चालेल. आहे. करून अच्छा, घेईल, करून घेईल. हो ठीक आहे, ठेवते. राहुल दादा मीटिंग एंड कराल सगळ्यांकरता. हा.